दोन्ही संघांसाठी खरोखर अतिशय महत्त्वाचा सामना आहे. व्हेरी इम्पॉर्टन्स मॅच. कारण जो संघ जिंकेल तो या स्पर्धेमध्ये त्या संघाचं आव्हान जिवंत राहील आणि जो पराभूत होईल तो या स्पर्धेमधून बाहेर फेकला जाईल. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. राजू पाटील पहिलं पॉवर प्लेचं षटक. चेंडू मात्र सोडून दिला होता. डावी एसटीच्या किंचितसा बाहेर जाणारा चेंडू. गुड डिसिजन. चांगला निर्णय येतोय बघा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्हाला माहित असेलच चेंडू डाव्या एसटीच्या अर्धा इंच जरी बाहेर गेला तर पंच त्याला व्हाईट बॉल घोषित करत असतात. चांगला निर्णय पंच सुभाष पाटील यांचा. स्क्वेअर लेगचे पंच निरंजन सावंत. अतिशय चांगला चेंडू, वेगवान चेंडू टाकला होता आणि त्यावर एक धाव पूर्ण करतोय तो संतोष. धावसंख्या धावपलकर बिनबाद 2. राजू चेंडू पुल केलेला हवे मध्ये. बघूया कंट्रोल पुलचा फटका आणि दोन धाव पूर्ण करते त्यावर राजू. संघाचा संघनायक खातं खोलतोय. धावसंख्या वाढते धावपलकर 4. चेंडू आणि बॅटचा संपर्क बघूया हवं तसं झालेलं नाही. अगोदरच कमिट झाला होता. तिने स्टंप ऑफ स्टंपवर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि चेंडू सरळ निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. धावसंख्या कायम आहे धावपलकर 4 धावा. चेंडूला ऑन साइडला टर्न केलेलं. शॉर्ट मिड विकेटला चेंडू जाते. बघूया क्षेत्ररक्षक झेपावते चेतन. चांगलं क्षेत्ररक्षण. अंडर आर्म थ्रो गेला होता आणि तोपर्यंत धावा मिळतील राजूला 2. धावसंख्या वाढते धावपलकर 6. बिनबाद 6. सामना प्रेक्षकांची माहिती करिता जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ओमसाई धाबा आणि आनंद एंटरप्राइजेस या दोन संघांमध्ये. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आनंद एंटरप्राइजेस या संघाला. जबरदस्त क्षेत्ररक्षण निलेश होता तिथे. मला वाटतं क्षेत्ररक्षक आणि फलंदाज धावचित बाद होते संतोष. पहिला फलंदाज धावचितच्या रूपाने बाद झालेला आहे ओमसाई धाबा या संघाचा. सात या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे धावबादच्या रूपाने. संतोष कोळी हा बाद झालेला आहे 1 या धावसंख्येवर. आता मात्र धनंजय येतोय. लेजंड क्रिकेटर पाहतो आपण राजू पाटील आणि धनंजय. या उलट राजू पाटील हा बॉलिंग मार्कवर. स्टेट फटका. लॉंग ऑफ सीमारेषेवर येतोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक झेपावला होता भावेश. क्विक थ्रो केलेला आहे आणि फलंदाज बाद होते ते धनंजय. दुसरा आदरा. दुसरा फलंदाज बॅक टू द पवेलियन. ओमसाई धाबा या संघाला लागणारा दुसरा धक्का धावबादच्या रूपाने. 8 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद होतोय. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघितला. खरं तर बॅट त्याने ग्राउंडेड केली नव्हती. अतिशय क्लीन अँड नीट लाईव्ह टेलिकास्ट
GTCच्या माध्यमातून ग्लोबल टेनिस क्रिकेट तिन्ही पंचांनी देखील चोख कामगिरी बजावलेली आहे. पंच सुभाष पाटील, पंच निरंजन सावंत, पंच उमेश केने. गोरख पाटील आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय क्रमांक 4 वर खेळण्यासाठी. दुसऱ्या षटकासाठी येते संघाचा संघनायक माणिक. चेंडू हवेमध्ये अतिशय चांगला फटका, चांगले क्षेत्ररक्षण, डीप लॉंग ऑफ सीमारेषेवर बघायला मिळते. क्षेत्ररक्षक निलेश जरा चांगले क्षेत्ररक्षण. एक जिथे धाव होती तिथे तब्बल 2 धावा पूर्ण करते गोरख खातं गोलटे. धावसंख्या वाढते धावपलकावर डबल फिगर. 10 रन, लॉस ऑफ 2 विकेट. 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चेंडू बघूया हवेमध्ये आदेश झेपावला होता, त्यानंतर राजू बॅकअप करताना पाहतोय. 2 धाव पूर्ण करतोय. बघूया तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि नेम साधता आलेले नाही. दौडते रहो, भागते रहो आणि धावपलीमध्ये फलंदाज धावचित बाद. चौथी धाव घेण्याच्या नादामध्ये धावचित बाद झाल्या. धावपळ मैदानामध्ये बघायला मिळाली. ज्याप्रमाणे पोलीस एखाद्या मोर्चावर लाठी चार्ज कर मारा करत असतात, तशाच प्रकारचे काही मैदानामध्ये दृश्य बघायला मिळाले आणि चौथी धाव घेण्याच्या मोहामध्ये धावचित बाद झाला तो गोरख. धावसंख्या धावपलकावर 13. 3 बाद 13, 3-13 अशी धावसंख्या धावपलकावर. ओमसाई धाबा या संघाची. ज्ञानदेव पाटील येते नवीन फलंदाज. हा चौथा सामना आहे आणि शेवटचा सामना आजच्या दिवसामधला असणार आहे तो श्रुती इंटरप्राइजेस आणि हॅरीप्रीत टायगर या 2 संघांमध्ये. चेंडूला ऑन साइडला ढकलून दिले, स्वतः गोलंदाज झेपावला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बघूया. हा ना होताना मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद होतोय. चौथा फलंदाज इथे बाद होतोय. नाहक ही विकेट बाल केलेली आहे ती आनंद एंटरप्राइजेसच्या संघाला. धावसंख्या धावपलकावर 15.
आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सर्वात भरोशाचा खेळाडू दिनेश पाटील येते, ज्याच्याकडून खूप खूप अपेक्षा असतील ओम साई धाबा या संघाला. दिनेश पाटील याला सूर गवसणे खूप महत्वाचे आहे, कारण खूप महत्वाचा सामना देखील आहे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. चेंडूला आडव्या बॅटनं ड्राईव्ह केलेलं आहे, क्रॅकिंग स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण आदेशद्वारा. फक्त एक धाव मिळेल. दिनेश वैयक्तिक खातं खोलतोय. धावसंख्या पुढे सरकताना धावपलकावर आपण पाहतोय 16 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. दुसरी षटक आहे प्रगतीपथावर. माणिक सोडून दिले चेंडूला. पंच आमच्याकडे वळणार आहेत. सुभाष पाटील यांचा इशारा येते. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या वाढते धावपलकावर 17 धावा. चेंडूला बघूया. अगदी अतिशय चांगला ऑन साइडला फटका खेळलेला आहे. फलंदाज ज्ञानदेव गचाल क्षेत्ररक्षण चेतनद्वारा त्याचा फायदा घेतलेला आहे. जिथे एक धाव होती तिथे 2 धावा या ज्ञानदेव याने पूर्ण केलेल्या आहेत. याचं कारण म्हणजे पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली. दुसरी धाव घेण्यासाठी क्षेत्ररक्षकावर दबाव आणला. धावसंख्या धावपलकावर आहे ती 19. माणिक इनसाइड आउटचा फटका, अतिशय चांगला फटका गॅप मध्ये खेळलेला आहे. पहिली धाव पूर्ण करतोय. खराब क्षेत्ररक्षण. दुसरी धाव पूर्ण ज्ञानदेव पूर्ण करतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न बघूया. आणि बघता बघता 3 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. आणि 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. पाहतोय आपण धावपलकावर धावा आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात 22. धावगती ज्ञानदेव पाटील चांगली आहे. 11च्या सरासरीने करंट रन रेटचा आपण जर विचार केला तर चांगली धावगती म्हणता येईल, कारण 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. आणि प्रोजेक्टेड स्कोरचा आपण जर विचार केला तर बघूया 55+ जाण्याचा प्रयत्न निश्चितच असेल तो ओम साई धाबा या संघाचा. मात्र 4 फलंदाज देखील बाद झालेले. तिथून पार्टनरशिप भागीदारी होणे खूप महत्वाचं आहे, कारण खेळपट्टीवर भरोशाची जोडी आहे ती ओम साई धाबा या संघाचे ज्ञानदेव आणि दिनेश पाटील. गोलंदाज निलेश तिसऱ्या षटकासाठी. बघूया. अतिशय चांगला फटका बघायला मिळतोय. स्पॅर ऑफ द विकेट. चेंडू जातोय सीमारेषेकडे. नाही रोखणारा क्षेत्ररक्षक. चौकार. मात्र 4 फलंदाज झटपट बाद झाले. त्यानंतर मात्र दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी, स्ट्राईक रोटेट होताना बघायला मिळते ती दिनेश पाटील आणि ज्ञानदेव यांच्यामध्ये. धावसंख्या धावपलकावर वाढते ती म्हणजे 26. निलेश लेफ्ट आर्म राउंड द विकेट. पुढे येऊन स्टेप वाढून खेळण्याचा प्रयत्न. हा जलद चेंडू होता, वेगाने चकित केलेला आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 26 धावा. तिसरी षटक हे मार्गस्थ.
निलेश चेंडूला कट केलेला आहे. चेंडू थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. 4 धावांसाठी चौकार. तीस वेलकम महादेवी ट्रान्सपोर्ट्स उद्योजक उद्योगपती दापोडे आणि महादेवी ट्रान्सपोर्टच्या संघाचे मालक देखील आहेत संभाजी पाटील. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या संघाला खूप अपेक्षा असतील हा मानाचा करंडक पटकावण्यासाठी. अपेक्षा उंचावलेल्या आहेत. दापोडे गौरव DPL दापोडे प्रीमियर लीग ही स्पर्धा जिंकण्याची त्या संघाला सुवर्ण संधी आहे. मात्र अजून SP प्रतिष्ठान देखील आता मात्र टफ संघ आहे त्यांना फाईट देण्यासाठी. दोन धाव पूर्ण करते ज्ञानदेव. धावसंख्या वाढते 32 धावपलकावर. आता मात्र एक चांगली टोटल बघायला मिळते धावपलकावरती म्हणजे ओमसाई धाबा या संघाची. 17 धावांची भागीदारी दोघांमध्ये. जबरदस्त स्मॅशिंग ड्राईव्ह फटका बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. बघूया ज्ञानदेवाचा क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. इंद्रपाल तिथे क्षेत्ररक्षक होते. लेजंड क्रिकेटर पाहू शकता आपण इंद्रपाल याची फिल्डिंग. त्यानंतर माणिक पाटील राजू पाटील याने आपण पाहू शकता. आनंद एंटरप्राइजेस या संघामध्ये खेळताना. निलेश चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बघूया चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. चांगले क्षेत्ररक्षण. चेतन होते मला तर वाटतं तिथे क्षेत्ररक्षक मिड विकेटला. जबरदस्त क्षेत्ररक्षण. ज्ञानदेव 2 धावा पूर्ण करते. धावसंख्या वाढते 34. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा आहेत 34. 36 झालेले आहेत. क्षमस्व. हे पाहू शकता आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रमाणे दाखवलं जाते दोन संघांमधली फाईट. GTCच्या माध्यमातून 36 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. तब्बल 21 धावांची भागीदारी दोघांमध्ये. दिनेश आणि ज्ञानदेव पाटील यांच्यामध्ये. सचिन पाटील आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. सचिन पाटील. धीरज पाटील आपण या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धीरज पाटील या आपण. सचिन पाटील आपण देखील या. चेतन. चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. चेंडू हवेमध्ये बघूया. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाणारा दिनेश पाटील ब्रँडेड स्ट्रोक 6 रन्स.
अनिल सदाशिव पाटील श्रुती एंटरप्राइजेस या संघाचे मालक यांच्याकडून षटकारांची जर दिनेश पाटील आपण हॅट्रिक पूर्ण केली तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइस दिनेश पाटील साठी. चेंडूला मात्र शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्यात टॅप केले आहेत. पूर्ण संघाला मला ते पारितोषिक आहे षटकारांच्या हॅट्रिक साठी. ओम साई धाबा या संघासाठी सुवर्ण संधी आहे. धावसंख्या धावपलकर 43. दोघांमध्ये चांगली भागीदारी बघायला मिळते. 5व्या गड्यासाठी चेतन. चेंडू अतिशय चांगला चेंडू अप्रतिम चेंडू बघायला मिळते. फुल्लर लेनचा चेंडू तर म्हणता येणार नाही मात्र गुड लेन्स पाडून चेंडू निश्चितच पिच झाला आणि आदेश याच्या हातामध्ये चेंडू विसावला. डॉट बॉल. धावसंख्या धावपलकर 43. चेंडू हवेमध्ये बघूया. मिस टाइम स्ट्रोक मात्र सेफ लँड झालेला आहे. हा ना दोघांमध्ये होता ना. नांदेवाला एक धाव मिळते. धावसंख्या वाढते धावपलकावर 44. डबल 4. तब्बल 5व्या गड्यासाठी 29 धावांची भागीदारी ज्ञानदेव आणि बघा आज संध्याकाळपर्यंत पूर्ण दिवसामध्ये कोणी षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर अनिल सदाशिव पाटील श्रुती एंटरप्राइजेस या संघाचे ओनर मालक आहेत त्यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. चेंडू हवेमध्ये झेल टिपते माणिक आणि बिग विकेट बाद होते फलंदाज. मानिक याने कॅचेस विनिंग द मॅचेस आणि बाद दिनेश पाटील बाद झालेला आहे. दीपेश पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. लगातार 3 चेंडूंवर 3 षटकार ठोकले. ज्ञानदेव या सुवर्ण संधी आहे तर हे पारितोषिक आहे. बघा ज्ञानदेव आपण लक्षात घ्या. रोहन येते नवीन फलंदाज. यानंतर जो सामना होणार आहे तो श्रुती एंटरप्राइजेस आणि हॅरीप्रीत टायगर. सज्ज राहा आपण. चेतन सोडून दिलेला आहे चेंडू. उजवी एसटी सोडून जाते. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. अंकित पाटील यांच्याकडून रोहन आपण जर षटकार ठोकला तर 1100 रुपयाचं पारितोषिक. चेतन धमाकेदार फटका बघू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेपावतोय. आदेश झेल टिपते आणि बाद ज्ञानदेव पाटील देखील बाद होते. तर अशा प्रकारे पाहतो आपण दिनेश बाद झाला 5वा गडी. त्यानंतर 6वा गडी चांगला जम बसला होता दोघांचा. असं वाटत होतं की एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल आहे. मात्र दिनेश बाद झाल्यानंतर ज्ञानदेव देखील बाद होते. मात्र बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी निश्चितच चांगली खेळी साकारली. 21 धावांची तडाखेबंद खेळी साकारली ती ज्ञानदेव याने. आणि संघाची जी धावसंख्या आहे धावपलकर 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 45 धावा धावपलकर. धीरज आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये.
धीरज या सुवर्ण संधी आहे. 2 लगातार षटकार ठोकले तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आवी पाटील यांच्याकडून. निलेश याला कंटिन्यू ठेवलेलं आहे. शेवटचं षटक आहे, 5वं षटक पहिल्या डावातील. जोरदार अपील मात्र बघूया चेंडू अतिशय फास्ट जलद आउटफील्ड आहे. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय आणि अवांतर श्रुती इंटरप्राइजेस आणि हॅरीप्रीत टायगर दोन्ही संघ कर्णधारने सज्ज राहत आहे नाणेफेक करण्यासाठी. निलेश पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जाताना डावखुरा गोलंदाज आहे. अतिशय चांगला चेंडू होता, साप चकित होते धीरज. बाकीचं काम यष्टीरक्षक यष्ट्यांच्या मागे चोख बजावताना पाहतोय आपण. निर्धाव चेंडूची समाप्ती. शॉर्ट रनअप. चेंडूला शॉर्टम पुल केलेलं आहे. क्षेत्ररक्षक चेतन आहे तिथे. फक्त मिळेल 1 धाव. ती फलंदाज धीरज याला. धावसंख्या धावपलकावर आपण पाहतोय 50 अर्धशतक. टाळ्यांचा आवाज आपण ऐकतात खेळाडू कक्षामध्ये. ओमसाई धाबा या संघाची धावसंख्या 50 धावा. निलेश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही, मात्र चेंडू डावी एष्टी सोडून जाते. पंचांचा इशारा ते व्हाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या वाढते धावपलकावर 51 धावा. निलेश आणि पाहतोय सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. बाद झालेला ओमसाई धाबा या संघाचा धावपलकावर धावा मात्र कायम आहेत 51. निलेश 6वं यश आपल्या संघाला मिळून देते. रोहन हा बाद झालेला आहे. आता मात्र समीर येते नवीन फलंदाज खेळपट्टीवर. 6 बाद 51 अशी धावसंख्या. काही चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातील. 2 चेंडू शिल्लक आहेत अजून. निलेश अगोदरच कमिट झाला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या चलाखीने आणि हुशारीने चेंडू टाकला तो गोलंदाज निलेश याने. निर्धाव चेंडूची समाप्ती. अतिशय चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये बघायला मिळते.
ती गोलंदाज निलेश याची. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. उलटा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक माणिक झेल टिपतोय. व्हॉट अ कॅच. आणि अशा प्रकारे अजून एक फलंदाज बाद होते. 5 षटकां समाप्त झालेले आहे. धावपलकावर धावा आहेत 51-52 धावांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी आनंद एंटरप्राइजेस या संघाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखाध्यक्ष दापोडे, आवी पाटील टॉस बॉक्स मध्ये आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. हॅलो. श्रुती एंटरप्राइजेस आणि हॅरिप्रीत टायगर दोन्ही संघाचे संघनायक या आपण नाणेफेक करण्यासाठी. तर दोन संघांमध्ये टॉस केली जाईल. अविजी पाटील यांच्या शुभ हस्ते. नाणेफेक झालेली आहे. मान्यवरांना मी विनंती करतो आपण पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आपला खूप खूप आभार. तर श्रुती एंटरप्राइजेस या संघाचे संघनायक सूर्यकांत दादा पाटील आपण नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय? बॅटिंग करण्यामागे काय उद्दिष्ट आहे? बॅटिंग करण्यामध्ये असं उद्दिष्ट आहे की आमच्या पूर्ण टीमची आम्ही 2 हरलेलो आहोत. तर या टीमच्या हिशोबाने आम्ही आता पहिली बॅटिंग करू, 2 फिल्डिंग केली, एक बॅटिंग करून बघू. मग तुमचे कोण असे फलंदाज असतील फलंदाजी करताना ज्यांच्याकडून खूप अपेक्षा असेल? आता स्वतः मी आहे, मनोज आहे, अजून आहेत आमच्याकडे भरपूर फलंदाज आहे. मग चांगली फाईट बघायला मिळेल प्रेक्षकांना. एक नंबर. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. तर आपण नाणेफेक हरलेल्या हॅरिप्रीत टायगर संघाचे संघनायक चिंतामण पाटील, तुम्हाला सुरुवातीला क्षेत्ररक्षण करायचं आहे. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल श्रुती एंटरप्राइजेसच्या संघाला? त्यांना 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कोण तुमचे असे गोलंदाज आहेत 40 धावांपर्यंत रोखण्यासाठी? नरेंद्र पाटील आहे, राजन पाटील आहे, स्वतः मी आहे, राजेश पाटील आहे. आणि ही जी स्पर्धा आहे कशा प्रकारे एन्जॉय आपण आतापर्यंत दुसरा दिवस आहे, खूप सेलिब्रेशन खूप एन्जॉय केला जातोय. दापोडे प्रीमियर लीग आगला वेगळा उपक्रम, नाविन्यपूर्ण स्पर्धा आहे. काय सांगणार आता या स्पर्धेविषयी? या DPL विषयी बोलायचं तर कमीच आहे. एकदम उत्कृष्ट आपलं आयोजन आहे आणि आम्ही 2 मॅच हरलेलो आहेत, पण आम्ही आता लास्टचा सामना जिंकण्याचा प्रयत्न करू. म्हणजे रँकिंगमध्ये टेबल जो गुणतालिकेमध्ये तुम्ही 2 गुण घेण्याचा प्रयत्न कराल आणि एक मला तर वाटते हा सामना जिंकून तुम्ही एक चांगला व्हाईट वॉश वाचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. नक्कीच. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. तर यानंतरच्या सामन्याचे नाणेफेक झालेले श्रुती एंटरप्राइजेसचे संघनायक सूर्यकांत पाटील यांनी नाणेफेक जिंकून धाडसी निर्णय घेतलाय फलंदाजी करण्याचा
आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेल्या हॅरीपिरी टायगर या संघाला ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स सचिन पाटील. धन्यवाद जयंत पाटील. आताच नुकताच जो चालू आहे सामना ओमसाई दाबा वर्सेस आनंद एंटरप्राइजेस. पहिल्या इनिंग मध्ये ओमसाई दाबा या संघाने 51 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 52 धावांचा टार्गेट दिलेला आहे तो आनंद एंटरप्राइजेस या संघाला. बघूया दोन्ही संघाची कुठल्या प्रकारची स्ट्रॅटेजी राहणार आहे. दोन्ही संघामध्ये उत्कृष्ट खेळाडू आहेत 40चे आणि रेग्युलरचे. खूपच टफ फाईट मॅच होणार आहे आणि ही मॅच डू ऑर डाय आहे. यांच्यामधून जिंकेल तो क्वालिफाय होणार आहे. आनंद एंटरप्राइजेस या संघाला 52चं लक्ष दिलेलं आहे तो ओमसाई दाबा या संघाने. स्ट्राईकला आहे तो राजू, नॉन स्ट्राईकला आहे हेमंत. गोलंदाजीसाठी आहे तो राजू वर्सेस राजू. बघूया या बॅटल मध्ये कोण चांगलं करतोय. आणि इनिंग स्टार्ट झालेलं आहे. पहिलाच मारण्याचा प्रयत्न आणि झेल बाद झालेला आहे ते राजू आणि ज्युनियर राजू हा सरस ठरलेला आहे. बॉल मध्ये पहिला विकेट गेलेला आहे तो राजू याचा. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते माणिक पाटील. बघूया आपल्या संघासाठी किती धावा जमा करतो. ओव्हरच्या पहिला बॉलला विकेट गेला तर बॉलरचा कॉन्फिडन्स वाढतो. पहिल्या ओव्हरचा दुसरा चेंडू खेळून काढेल ते माणिक पाटील. बघूया काय करतात. आणि ऑन साइडला मारलेला जोरदार फटका. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दोन्ही धावा सुखरूप पूर्ण केलेल्या आहेत. अशा प्रकारे आपला संघाचा अकाउंट ओपन केलेला आहे तो माणिक याने. 1 बाद 2 अशी धावसंख्या. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू खेळून काढेल ते माणिक. पुन्हा एकदा ऑन साइडला गेलेला आहे. गॅप मध्ये केलेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण.
2 धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1/4. स्कोर बोर्ड कंटिन्यू हलवत ठेवलेला आहे तो माणिक पाटील याने. आनंद एंटरप्राइजेस या संघाची टीम प्लॅनिंग असावी. सिंगल डबलवाले जास्त भार दिलेला आहे. पुन्हा एकदा जोरदार हिट ऑन साइडला आणि ज्ञानदेव पाटील यांचा तेवढाच चांगला झेल. मारले हम ना मारे. माणिक पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते इंद्रपाल. खूप हार्ड हिटर फलंदाज आहेत. 40+ मध्ये नाव उंचावलेलं आहे त्यांनी. पहिल्या ओव्हरचा 5वा चेंडू खेळून काढेल तो हेमंत. आणि ऑफ साइडला पुन्हा एकदा चेल बाद हेमंत पाटील. हेमंत यांची जागा भरून काढण्यासाठी आले आहेत ते भावेश उर्फ आकाश तारेकर आणि राजू हे हॅट्रिक वर आहेत. बघूया DPL मधली पहिली हॅट्रिक पूर्ण करतात का राजू पाटील. आणि विष्णू पाटील यांच्याकडनं राजू पाटील यांना सुवर्ण संधी आहे. हॅट्रिक केली तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे. 1000 रुपयाचा आहे. आणि इंद्रपाल पाटील यांनी चौका मारला तर 500 रुपये प्राइज आहे. सत्यवान पाटील यांच्याकडनं. आणि पंचांचा वाईटचा इशारा. अशा प्रकारे धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 3/5. आणि तिसरा विकेट गेलेला आहे. हॅट्रिक नाही आहे. वाईट बॉल होता. इंद्रपाल यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते निलेश यांना सुवर्ण संधी आहे. 2 बोळात 2 षटकार मारले तर आवी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. संघाचं दुसरं आणि स्वतःचं पहिलं षटक घेऊन आलंय ते गोरख. सामोर जाईल त्यांना भावेश.
पहिल्या षटकानंतर धावसंख्या आहे ती 4-5. आणि खूपच चांगला चेंडू गोरख यांचा फलंदाजाला बीट केलेला आहे. गोरख हे खूपच अनुभवी खेळाडू आहेत, 40+ मध्ये खेळत आहेत. गोरख यांना सामोर जाईल तो भावेश. बघूया भावेश आपल्या बॅट मधून काय कमाल दाखवतात. आता टीमला गरज पण आहे धावांची. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आपल्या अनुभवाचा भरपूर फायदा करून घेत आहेत ते गोरख. अनुभव दाखवतात ते की लगातार 2 चेंडू डॉट टाकलेले आहेत ते गोरख याने भावेश याला फलंदाजाला प्रेशराईज करतायत. आता मारलेला आहे तो ऑन साइडला आणि चांगला तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण अक्षयाचा. आपल्या संघासाठी 5 धावा वाचवलेल्या आहेत. एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे ती 6. 4-6. अक्षयाने आपल्या स्वतःच्या हाईटचा भरपूर फायदा घेतलेला आहे आणि त्याने संघासाठी 5 धावा अडवलेल्या आहेत. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण असं अक्षयाचं. आणि अशीच जर फिल्डिंग कमिटमेंट देत असलं तर बॉलरचं पण कॉन्फिडन्स वाढत राहतो. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू खेळून काढतो निलेश. निलेश यांना सुवर्ण संधी आहे. 2 बॉलमध्ये 2 षटकार मारले तर अवी पाटील यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक आहे. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू आणि गोरख पाटील यांनी दाखवून दिलेला आहे त्यांचा अनुभव काय आहे. 4 बॉल टाकलेले आहे आतापर्यंत आणि फक्त 1 धाव खर्च केलेली आहे. आणि मिसफील्ड झाली होती फेकीनंतर पण एकच धाव. एका धावेने काहीच फरक पडणार नाही. आता फक्त हिट आउट अँड गेट आउट करायचं आहे तर आपण मॅच मध्ये येऊ शकता. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू खेळून काढतो भावेश आणि धावसंख्या आहे ती 7. 4-7.
आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. व्हॉट अ बॉलिंग गोरख पाटील. आपल्या स्पेलमध्ये गोरख याने फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 4-7. 18 बोलामध्ये आता 45 धावांची आवश्यकता आहे ती आनंद एंटरप्राइजेस या संघाला. प्रत्येक ओव्हरला रिकव्हर रन रेट म्हणून 15च्या धावा काढायच्या आहेत. संध्याकाळचे 50 गुगल पे. तिसरे षटक घेऊन आले ते समीर. खेळून काढेल निलेश. निलेश यांच्यामध्ये क्षमता आहे की ते मनगटामध्ये एवढी ताकद आहे की ते बॉल षटकार मारू शकतात. आणि पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 4-8. आणि ऑन साइडला मारलेला फटका आणि षटकार. या 6 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 14. षटकाराने धावसंख्येत झपाट्याने वाढलेली आहे ती 14. 4-14. आणि निलेश यांनी दाखवून दिलेला आहे का मी अजूनपर्यंत मैदानामध्ये खेळतोय. माझ्यामध्ये ताकद आहे का मी माझ्या संघाला विनिंग करून देऊ शकतो. आणि पंचांचा इशारा वाईट बॉल. वाईट बॉलने धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली ती 15. आणि इनसाइड एज घेतलेली आहे. बॅटची काड्या घेऊन बॉल गेलेला आहे. आणि एक धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 16. श्रुती एंटरप्राइजेस या संघाने सर्वांनी स्टेजच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. कारण की याच्यानंतर तुमचा सामना होणार आहे हॅरीपीट टायगर्स या संघाने सुद्धा स्टेजच्या डाव्या साईडला येऊन थांबायचं आहे. सर्व खेळाडूंनी सहयोग करायचा आहे. आपल्या गावच्या प्रतिष्ठेचा हे आहे DPL. त्याला काही गालबोट लागणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. भावेश याने मारलेला फटका झेल बाद होण्याची शक्यता. पण झेल सोडलेला आहे तो रोहन याने. आणि 2 धावा पूर्ण. 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 18. षटकाचा 4था चेंडू खेळून काढेल तो भावेश.
पुन्हा एकदा बॅटची काढा घेतलेली आहे आणि एका धावेने समाधान. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली ती 19. 4 बाद 19 धावसंख्या झालेली आहे ती आनंद एंटरप्राइज या संघाची. दोन चेंडू आहेत. रायटी आणि लेफ्टी कॉम्बिनेशन आहे, त्याच्यामुळे फील्डमध्ये पण चेंजेस करावे लागतात वारंवार. निलेश यांनी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. एका धावेने समाधान. एका धावेने धावसंख्या झालेली आहे ती 20. 13 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे ती आनंद एंटरप्राइजेस या संघाला. जर या शेवटच्या चेंडूवर जर मोठा हिट लागला तर काहीतरी चेंजेस बघायला मिळेल आपल्याला. आणि खूपच चांगले क्षेत्ररक्षण करतो तो अक्षय आणि रन आउट झालेला आहे भावेश. धाव संख्या झालेली आहे ती 21. 12 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे ती आनंद एंटरप्राइजेस या संघाला. बघूया कुठल्या प्रकारे चेस करतायत. भावेश यांची जागा भरून काढण्यासाठी आले आहे तो हार्ड हिटर आदेश. आदेश उर्फ एडी. आणि मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. ड्रिंक ब्रेक झालेला आहे. आम्ही ते पाणी घेऊन चाललेले आहेत. ते आता टीम स्ट्रॅटेजी सांगणार आहेत सर्वांना, कुठल्या प्रकारची फिल्डिंग करायची, कुठल्या प्रकारचं काय करायचं ते. आम्ही ते त्यांच्याबद्दल सांगायचं तर ते लेदर बॉलचे खेळाडू आहेत. कमी वयामध्ये दिल्लीला जाऊन आलेले आहेत. तो आपला जॅक आहे बघ, जॅक. 12 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे ती आनंद एंटरप्राइजेस या संघाला. आणि मॅच थांबवायची आहे जरा 2 मिनिटं.
आणि मॅच चालू करायची आहे. यानं penalty. ए, यानं penalty रे. Penalty वाला ना. Comedy वाचून गेलो रे, तिकडं बघा. ए, उभं जा आम्हाला. ए, penalty वाला. ए, नमस्कार. 12 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे ती आनंद एंटरप्राइजेस या संघाला. ए, राजेश दा. आणि संघाचं चौथा आणि स्वतःचं पहिलं षटक घेऊन आलं तर दिनेश ए, हर्ष. दिनेश बघूया आपल्या अनुभवाने कशा प्रकारे गोलंदाजी करतो. आणि निलेश दिनेश याला सामोरं जाईल तो निलेश. आणि बॅटची काढा घेतलेली आहे. एक धाव, एका धावाने समाधान, एका धावाने धाव संख्येत भर. धाव संख्या झाली आहे ती 22. 5 बाद 22 धाव संख्या झाली होती आनंद एंटरप्राइजेस या संघाची. 11 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे ती आनंद एंटरप्राइजेस या संघाला. बघूया कुठल्या प्रकारे डिफेन्स करतायत. आणि आदेश याने जोरदार मारलेला फटका आणि 6 धावांसाठी 6 धावाने धाव संख्येत भर. धाव संख्या झालेली ती 28. दहा चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे ती आनंद एंटरप्राइजेस या संघाला. पुन्हा एकदा त्याच दिशेने ऑन साइडला मारलेला फटका आणि 6 धावा. 6 धावेने धाव संख्येत भर. धाव संख्या झालेली आहे ती 34. लॉस ऑफ 5 विकेट. 9 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता होती आनंद एंटरप्राइजेस या संघाला. आणि आदेशने दाखवून दिलेला आहे का त्याच्या मनगटामध्ये किती पॉवर आहे. 9 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. दुसरे धावाचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सुखरूप पूर्ण केलेला आहे ते आदेश याने. 2 धावेने धाव संख्येत भर. धाव संख्या झाली होती 36. 8 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आनंद एंटरप्राइजेस या संघाला. सामना होता कुठे आणि आणून ठेवला कुठे आदेशाने. आदेश हा ओपन संघामध्ये सुद्धा हार्ड हिटिंग साठी जाणला जातो आणि त्याने दाखवलेला आहे स्वतःच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा ऑन साइडला जोरदार हिट आणि 6 धावांसाठी आणि 6 धावेने पूर्ण सामना ओपन करून ठेवलेला आहे तो आदेशाने. 7 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. 10 धावांची 10. 7 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे ती आनंद एंटरप्राइजेस या संघाला. आणि हा सामना डू ऑर डाय. जो सामना जिंकेल तो क्वालिफाय होणार आहे.
आणि डॉट बॉल आणि ओव्हर संपलेले 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता होती आनंद एंटरप्राइजेस या संघाला. दोन धावांची पेनल्टी आणा त्याला. हा सामना संपला का लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपण ड्रिंक्स इंटरवल देतोय 3 ओव्हर नंतर. सारखं सारखं पाणी घेऊन कोणी जायचं नाही, नाहीतर 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल आहे. जी पण तुमची काही टीम स्ट्रॅटेजी असते ती ड्रिंक्स इंटरवल मध्ये सांगायचं आहे फलंदाजांना किंवा गोलंदाजांना. आणि दोन्ही संघांसाठी सांगतो की चेसिंग कंपल्सरी आहे. 6 चेंडू मध्ये 10 धावा बनवायच्याच आहेत. शेवटचं षटक समीर घेऊन आलेला आहे. शेवटचं षटक आहे. 6 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. डू ऑर डाय मॅच आहे. बघूया कोण जिंकतो आणि कोण पराभूत होतो. पहिला चेंडू ऑफ साइडला मारलेला आहे तो निलेश याने. एका धावेने समाधान. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे ती आनंद एंटरप्राइजेस या संघाला. आतापर्यंत आदेश याने त्याच्या बॅट मधून 3 षटकार लगावलेले आहेत. आदेश यांच्यावर पूर्ण जिम्मेदारी आहे आनंद एंटरप्राइजेस या संघाची. आणि उंचावर उडालेला आहे झेल होण्याची शक्यता आणि झेल बाद आदेश. आणि आता इथून का सामन्याला वळण मिळेल. आदेश याची इनिंग संपलेली आहे. आदेश याची जागा बनवून काढण्यासाठी आला आहे तो आदित्य, लेफ्ट हँडेड बॅट्समन. चार चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे आणि सामन्याला आता कलाटणी भेटलेली आहे आणि चेसिंग कंपल्सरी आहे. वारंवार सांगत आहे मी. आणि निलेश यांनी मारलेला फटका 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3 चेंडू मध्ये 7 धावेची आवश्यकता आहे. आणि खेळाडूला दुखापत झालेली आहे. आय थिंक क्रॅम्प आलेला आहे पायाला आणि रिप्लेसमेंट म्हणून 12वा खेळाडू जायचा आहे.
ओमसाई दाबा या संघाने रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून आम्ही त्याला प्राचारण केलेलं आहे, कारण की खेळाडूला क्रॅम्प आलेला आहे, त्याच्यामुळे रिप्लेसमेंट खेळाडू मागवलेला आहे. आणि आम्ही ते खूपच हसत जात आहेत मैदानामध्ये, कारण की त्यांना माहिती आहे आता सामन्याला कलाटणी भेटलेली आहे, जिथे आदेश आउट झालेला आहे. तिथे 3 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका सामना ओपन करू शकतो किंवा एखादा विकेट हा ओमसाई दाब्याला सामन्यामध्ये परत आणू शकतो. पूर्ण जिम्मेदारी आहे ती समीरच्या खांद्यावर आहे. समीर टू निलेश या बॅटलमध्ये कोण जिंकणार आहे ते आता 3 बोलामध्ये समजणार आहे. आणि श्रुतीचे आणि हरिप्रीत टायगर्स या संघाचे सर्व खेळाडू खूपच खुश आहेत, कारण की त्यांचा सामनाच तसा आहे आता. आणि LBW आउट. ओ 2 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आणि कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे पूर्ण आदेशचा विकेट पडल्यानंतर सामन्याला कशा प्रकारे कलाटणी भेटलेला आहे. 2 चेंडू 7 रन. निलेश यांची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो चेतन उर्फ मॅक्सी. आणि त्यांना चेतन यांना दाखवायचं आहे आता की बॅट मधून काहीतरी करू शकतो. दोन चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. का चेतन मोठा हिट करू शकतो, का समीर विकेट घेऊ शकतो. आणि खूपच चांगला टॅप केलेला आहे. आणि का डिपेल मधला गोल्डन षटकार लावणार आदित्य, का समीर सामना जिंकून देणार ओमसाई दाबा या संघाला. जिथे 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता होती, तिथे 1 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आलेली आहे आनंद एंटरप्राइजेस या संघाला. दोन्ही संघाचे खेळाडू टेन्स मध्ये आहेत. दिवाळीच्या फटाक्या कुठल्या ऑनर कडे वाजणार आहेत ते आता हा बोल सांगणार आहे. राजेश खूपच खुश आहेत. हॅरीप्रीत संघामधून खेळतात ते, कारण की आता त्यांची दोघांची डू ऑर डाय मॅच आहे. कोण होणार आर्यस फायटर ही मॅच आहे. आओ आणि सामना जिंकलेला आहे तो ओमसाई दाबा या संघाने आणि ते क्वालिफायर झालेले आहेत.